अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अशक्य ही शक्य करतील स्वामी। स्वतः स्वामी सुतांनी स्वामी प्रकट दिनाविषयी खरी कथा सांगितली आहे, म्हणजेच खरी हकीकत सांगितली आहे। स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही। पण स्वामी सुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले। त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे। त्यांच्यात अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकट झाले। तर स्वामींच्या प्रकट दिनाची खरी हकीकत म्हणजेच खरी कथा जाणून घेऊया। पण त्याआधी संपूर्ण भक्तिमय चॅनेलमध्ये जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग कथेला सुरुवात करूया। शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचं गाव होते। त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजेबरोबर राहायचा। तो मुलगा कोणाबरोबरही मिसळायचा नाही। तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साध्या पडक्या अशा जागेत एक खूप मोठं वटवृक्ष होतं। त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती। तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा। पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्यांचाही डाव स्वतःवरच खेळून जायचा। असेच दिवस जात होते। त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला। तर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने ह्याही दिवशी तेथे गेला। गणपती बरोबर आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने खेळायचे। आणि तवर सर्व गोट्या मूर्तीच्या समोर टाकल्या व तो बोलला, बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तू खेळायचं। बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली। सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला। वारे वेगाने वाहू लागले। कोणालाच काही कळेना की काय होतंय, पण काय करणार। ती अद्भुत शक्ती आज प्रकट होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती। आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुमगुमून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकट झाली। आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज। आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिला आणि परत भेटायचे वचन देऊन तिथून गुप्त झाले। थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाजवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला। आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळाली। पण या गोष्टीचा उलगडा असा झाला। कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या इच्छापूर्तीसाठी। तेव्हा ते तिथे काही दिवस राहिले आणि एक दिवशी स्वामींनी त्यांना जवळ बोलवले, मांडीवर घेतले, सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास। सर्व घरदार सोडून दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर। हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते तिथे एक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगतात। हे पाहून त्यांना थोडे रडू कोसळले। तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरून बघ। आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपला जन्म आठवला। विजयसिंग म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर स्वामीसुतांचा पूर्व अवतार होता। आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे। ती मान्यता कशी दिली ते जाणून घेऊया। स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे। ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत। तेव्हा स्वामींचे उत्तर होते, माझा बाळ मी सदैव ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे। नाना रेखे नावाच्या अहमदनगरचे स्वामी भक्त होते। ते स्वामीसूतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते। तर ते पिंगला ज्योतिष विद्येत परागत होते। स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव।
तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच कुंडली बनवायचे काम सुरू केले आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकट दिनाचा मजकूर त्यांनी लिहिला. तर ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले. तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी सांगितले की ही कुंडली जरा थोडी माळ्यावर ठेव आणि कार्यक्रम संपल्यानंतर स्वामींनी कुंडली आणायची आज्ञा केली. तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू, अक्षदा, तुळस, फुले वगैरे वाहून कुंडलीची पूजा केली आणि कुंडली पाहून स्वामी खूप खुश झाले आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे आत्मलिंग आणि त्यांच्या हयाती प्रत्यय होते त्यांच्या हातावर. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामींनी मांडलेल्या स्वामी दिनाच्या प्रकटची माहितीला प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कर्दली वनातून योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळखून लपून चंचला भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्य करत होते. तर आजची कथा कशी वाटली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की कळवा. धन्यवाद.